नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत माशाच्या आकाराचा टेबल मॅट. हा टेबल मॅट बनवण्यासाठी किती लोकर लागणार आहे आणि कोणती सुई वापरलेली आहे ह्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर आपण हा टेबल मॅट बनवायला घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला ह्या निळ्या रंगाने 30 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ह्या 30 चेन घालून झाल्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 29व्या चेनवर दुसरा खांब. त्यानंतर ह्या प्रत्येक चेनवर एक खांब घालायचा आहे आपल्याला. ह्या 30 चेन आहेत त्याच्यावर आपले 30 खांब येणार आहेत. आता 30 चेनवर 30 खांब आपले घालून झालेले आहेत. इथे आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 4 4 चेन घ्यायचे आहेत आणि जिथून आपण ही सुरुवात केली होती म्हणजे खांबाच्या शेवटी इथे एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर 1 2 3 हा आपला पहिला खांब आणि पुन्हा या बाजूने प्रत्येक खांबावर एक खांब घालायला सुरुवात करायची. 2 3 4 हे पुन्हा 30 खांब घालून घ्यायचे. हे 30 खांब घालून झाले. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पहिला गॅप आहे इथला खांबाच्या मधला, ह्या गॅपमध्ये शेल तयार करायची आहे. 1 2 3 4 4 खांब, 3 चेन आणि पुन्हा 4 खांब. अशा प्रकारे. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचा. पुन्हा इथपर्यंत प्रत्येक खांबावर एक खांब घालून घेऊयात. हे प्रत्येक खांबावर एक खांब घालून झाले सगळे. आता इथे आल्यानंतर काय करायचं, आपण इथे एक लूप तयार केला होता चेन घालून, ह्याच्यामध्ये शेल तयार करायची जशी आपण ह्या बाजूला तयार केली. एक 2 3 4 त्यानंतर 3 चेन आणि पुन्हा 4 खांब. 1 2 3
4, 4 खांब, 3 चेन, 4 खांब. आता हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा, याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुन्हा प्रत्येक खांबावर एक खांब घालत जायचं आहे. ह्या सगळ्या खांबावर एक एक खांब घालून घेऊया. ह्या सगळ्या खांबावर खांब घालून झालेले आहेत आपले. आता काय करायचं, पुन्हा एकदा हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये शेल घालायचे. 1 2 3 4, 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर एक खांब घालायचा. ह्या प्रत्येक खांबावर एक खांब घालून घेऊया. अशा प्रकारे प्रत्येक खांबावर एक खांब घालून झाले. आता ह्या बाजूला सुद्धा हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये पुन्हा शेल घालायची आहे. 4 खांब, 1 2 3 4. त्यानंतर घ्यायचे आहेत 3 चेन आणि पुन्हा 4 खांब. 1 2 3 4. त्यानंतर हे जे 4 खांब आहेत पहिले शेल घातलेले त्याच्यावर सुद्धा एक एक खांब घालायचे. 1 2 3 4. त्यानंतर हा 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा 1 2 3 चेन आणि प्रत्येक खांबावर एक खांब. प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचा. आता हे सगळे खांबावर खांब घालून झाले. पुन्हा ह्या गॅपमध्ये आल्यावर ह्या शेलच्या मध्ये शेल घालायची. 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक खांब. सगळ्या खांबावर खांब घालून घेऊया. हे सर्व विणून झालं इथपर्यंत. तर पुन्हा एकदा हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये पुन्हा शेल घालायची. 1 2 3 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब.
त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचा. हे सगळे खांब घालून झाले. तिथून आपण सुरुवात केली होती, हा 3 चेनचा पहिला खांब याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. पुन्हा तिथे 3 चेन, म्हणजे हा पहिला खांब झाला आपला. आणखी एकदा प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचा आहे. पूर्ण राऊंड विणून घेऊया इथपर्यंत. आता हे सगळे खांब घालून झाले आपले. पुन्हा इथे ह्या गॅपमध्ये शेल 1 2 3 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर प्रत्येक खांबावर एक खांब, जसं आतापर्यंत आपण विणलं आहे तसंच विणायचं आहे. हे इथपर्यंत विणून घेऊया. आता इथपर्यंत विणून झालं. पुन्हा ह्या गॅपमध्ये आपल्याला शेल घालायचे आहे. 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर एक खांब, आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा आहे. आता मी हा दाखवण्यापुरता म्हणून छोट्या साईजमधला दाखवते आहे टेबल मॅट. हा किती होतो तो मी नंतर मोजून दाखवेलच. तुम्हाला आणखी मोठा बनवायचा असेल तर मध्ये ह्या ज्या सुरुवातीला मी 30 चेन्स घेतलेल्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही 40-50 जेवढ्या पाहिजे तेवढ्या वाढवून घेऊ शकता. शिवाय आता ह्या मी किती 1 2 3 4 लाईन्स विणलेल्या आहेत, त्याच्याऐवजी 5-6 याच प्रकारे पूर्ण विणत जायचं आहे. जेवढा मोठा हवा आहे तेवढ्या लाईन्स विणून घ्यायच्या आणि नंतर मग पुढची डिझाईन विणायची. तर आता मी हे इथे हा धागा कट करते. हा मधला बेस मी एवढाच ठेवणार आहे. आपला बेस तयार झालेला आहे. तर आपण काय करायचं आहे, ह्या आकाशी रंगाने कोणत्याही एका बाजूला हे जे आपण शेल घातले होते त्या शेलमध्ये तशीच शेल घालायची आहे. 4 खांब 1 2 3 हा पहिला खांब झाला आपला 3 चेनचा. 2 3 4
4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर काय करायचं आहे, इथे 1 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर घ्यायचं आहे 1 खांब, 2 चेन, 1 खांब. त्यानंतर 1 2 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबावर 1 खांब, 2 चेन, 1 खांब. सेम 1 2 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबावर 1 खांब, 2 चेन, 1 खांब. आपण इथे सुरुवातीला फक्त 2 खांब स्किप केले होते. नंतर ह्या प्रत्येक ठिकाणी 3 खांब स्किप करायचे आहेत आणि चौथ्या खांबावर लूप तयार करायचा आहे. 1 2 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबावर 1 खांब, 2 चेन, 1 खांब. अशा प्रकारे हे पूर्ण इथपर्यंत विणून घेऊया. ही बाजू पूर्ण विणून घेतली. आता इथे आल्यानंतर ह्या शेल याच्यामध्ये गॅपमध्ये शेल घालायची पुन्हा. 1 2 3 4 खांब, 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर पुन्हा इथे 1 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर 1 खांब, 2 चेन, 1 खांब. आणि पुढे 1 2 3 खांब स्किप करून चौथ्या खांबावर असा लूप तयार करायचा. 1 खांब, 2 चेन, 1 खांब. आता पुढे प्रत्येक वेळी 1 2 3 खांब स्किप करायचे आणि चौथ्या खांबावर 1 खांब, 2 चेन, 1 खांब. या प्रकारे ही बाजू पूर्ण विणून घेऊया. आता ही बाजू आपली विणून झाली. इथे आल्यानंतर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. नंतर त्याच ठिकाणी खांब घालायचा. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 खांब झाले. आता ह्या गॅपमध्ये पुन्हा तशीच शेल घालायची. 4 खांब, 1 2 3 4. त्यानंतर 1 2 3 चेन आणि 4 खांब. त्यानंतर हे शेलचे जे 4 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर 1 खांब घालायचा आहे. 1 2
3 4. आता हा जो लूप तयार केलेला आहे, ह्या लूपमध्ये शेल घालायची आहे आपल्याला. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. लगेच पुढच्या लूपमध्ये 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. तर प्रत्येक लूपमध्ये 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब असं सेल तयार करून घ्यायचे आहेत. 2 चेन आणि 2 खांब. ह्या सगळ्या लूपमध्ये अशी शेल तयार करून घ्यायची आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. इथे आल्यानंतर ह्या शेलच्या ह्या चारही खांबावर खांब घालायचे. शेलमध्ये शेल, पुन्हा ह्या चारही खांबांवर खांब, शेलमध्ये शेल, असं आपण इथपर्यंत विणून घेऊया. आता हे आपण असं इथून सुरू केलं होतं, पूर्ण विणून घेतलेलं आहे. इथे आल्यानंतर हा जो 3 चेनचा पहिला खांब होता, ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा 1 2 3 चेन. हा झाला आपला खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर 1 खांब. आता ह्या गॅपमध्ये पुन्हा शेल घालायची आहे. 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. आता ह्या प्रत्येक खांबावर 1 खांब. ह्या सगळ्या खांबांवर खांब घालून झाले. आता काय करायचं आहे, पुन्हा ह्या शेलच्या मध्ये शेल घालायची आहे. यावेळी 3 खांब घालायचे आहेत. 1 2 3. 3 खांब, 3 चेन, 3 खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला 1 2 3 चेन. 3 चेन घ्यायच्या आणि हा एक गॅप आणि हा एक गॅप, हे दोन्ही गॅप एकत्र करून घ्यायचे आहेत. असं सिंगल क्रोशे घालायचा. पुन्हा 1 2 3 चेन, शेलमध्ये शेल, 1 2
3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा हे दोन्ही एकत्र आणि त्याच्यावर सिंगल क्रोशे. 1 2 3 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 3 चेन, 3 खांब. हे 2 गॅप आहेत, यांना एकत्र एक सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 चेन. ह्या प्रकारे ही बाजू पूर्ण विणून घ्यायची. त्यानंतर इथे आल्यावर ह्या प्रत्येक खांबावर खांब, ह्याच्यामध्ये 4 खांबांची शेल, 4 खांब, 3 चेन, 4 खांब अशी. पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर खांब, ह्या शेलमध्ये असंच 3 खांब, 3 चेन, 3 खांब, गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 चेन, पुन्हा शेलमध्ये 3 खांबांची शेल. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण विणून घेऊया. सगळ्या शेल्स विणून घेतल्या. इथे शेवटी आल्यावर हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्यावर क्लोज करून घ्यायचा. पुन्हा तिथे 1 2 3 असा खांब घालायचा. आता पुढच्या प्रत्येक खांबावर एक खांब, ह्या गॅप जवळ आलो आपण. आता ह्या गॅपमध्ये पुन्हा शेल घालायची. 4 खांब, 1 2 3 4, नंतर 1 2 3 चेन आणि 4 खांब, 1 2 3 4. आता हे जे खांब आहेत ह्या प्रत्येक खांबावर एक खांब, हे सगळे खांबांवर खांब विणून झाले. आता काय करायचं आपल्याला, ही जी शेल आहे पुढची ह्याच्यामध्ये शेल घालायची आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. सेम पुढच्या शेलमध्ये शेल घालायची. अशा प्रकारे ह्या प्रत्येक शेलमध्ये शेल घालून घ्यायची आहे. इथे शेवटी आल्यावर ह्या शेवटच्या शेलमध्ये शेल घातल्यानंतर डायरेक्ट इथे प्रत्येक खांबावर एक खांब, ह्या गॅपमध्ये 4 खांब, 3 चेन, 4 खांब असे शेल, पुन्हा प्रत्येक खांबावर एक खांब, ह्या सगळ्या शेलमध्ये शेल घालायचे आहेत. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांबाच्या. अशा प्रकारे हे आपण पूर्ण इथपर्यंत विणून घेऊया शेवटपर्यंत. हा राऊंड आता इथे पूर्ण झालेला आहे. इथे काय करायचं आहे, हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा
ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं. पुन्हा 1 2 3. आता प्रत्येक खांबावर खांब घालायचा. प्रत्येक खांबावर एक खांब. आता ह्या गॅपमध्ये शेल 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. आता ह्या सगळ्या खांबावर खांब घालून घेऊया. आता हे या सगळ्या खांबांवर खांब घालून झाले आपले. इथे काय करायचं आहे, पुन्हा एकदा असंच विणायचं आहे. हाच राऊंड 2 खांब, 1 2 3 चेन आणि 2 खांब. पुन्हा नेक्स्ट शेलमध्ये अशीच शेल बनवायची आहे. 2 खांब, 3 चेन, 2 खांब. प्रत्येक शेलमध्ये अशी शेल घालायची आहे. 2 खांब, 3 चेन आणि 2 खांब. प्रत्येक शेलमध्ये अशी शेल घालायची आहे आपल्याला. 2 खांब, 3 चेन, 2 खांब असं पूर्ण विणायचं. इथे आल्यावर पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर एक खांब, ह्या गॅपमध्ये 4 खांब, 3 चेन, 4 खांब, ह्या प्रत्येक खांबावर एक खांब, शेलमध्ये शेल 2 खांब, 3 चेन, 2 खांब असा हा पूर्ण राऊंड विणून घेऊया. आता हा राऊंड आपण इथे पूर्ण केला. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे. पुन्हा तिथे 1 2 3 चेन आणि प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे. ह्या सगळ्या खांबावर खांब घालून घ्यायचे. हे सगळे खांबावर खांब घालून घेतले. आता इथे आल्यावर पुन्हा ह्या गॅपमध्ये 4 खांब, 3 चेन आणि 4 खांब. आता ह्या सगळ्या खांबांवर खांब घालून घ्यायचे. हे सगळे खांब घालून घेतले आपण. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ही जी शेल आहे ह्या शेलमध्ये घालायचे आहेत 3 खांब. 1 2 3. तीन खांब, 1 2 3 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 खांब. त्यानंतर 1 2 3 3 चेन घेऊन, जसं आपण इथे 2 एकत्र क्लोज केले होते तसेच हे 2 गॅप आहेत हे असे एकत्र क्लोज करायचे. ते सिंगल क्रोशे अशा प्रकारे. पुन्हा 1 2 3 चेन
ह्या शेलच्या मध्ये 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. त्यानंतर 3 चेन घ्यायच्या, हे 2 एकत्र क्लोज करून घ्यायचे. या प्रकारे हे आपण इथपर्यंत विणून घेऊया. आता ह्या इथपर्यंत मी ह्या शेलवर शेल घालून घेतल्या. हा आपला शेवटचा राऊंड आहे. मी हे एवढंच विणणार आहे. त्यामुळे आता ही शेलवर शेल घातल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे शेलचे 2 खांब आहेत त्याच्यावर सुद्धा खांब घालायचे. हा असा माशाच्या तोंडाकडचा भाग तयार होणार आहे. आता ह्याच्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा, जसं आपण आतापर्यंत घालत होतो तसंच. हे सगळ्या खांबांवर खांब घालून घेतले आपण. आता इथे हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये 5 खांब घालायचे. 1 2 3 4 5 आणखी 1 6. आपण प्रत्येक वेळी इथे शेल घालत होतो, आता शेल घालायची नाही आहे, डायरेक्टली 6 खांब घालायचे आहेत. हे 6 खांब घातल्यानंतर पुन्हा इथे प्रत्येक खांबावर 1 खांब जसं आपण घालत होतो तसंच घालायचं आहे. ह्या सगळ्या खांबावर खांब घालून घ्यायचे. त्यानंतर ह्या शेलमध्ये जसं आपण ह्या बाजूला विणलं तसंच 3 खांब, 3 चेन, 3 खांब, 3 चेन घेऊन हे दोन्ही एकत्र क्लोज करायचे. अशा प्रकारे हे पूर्ण विणून घेऊया. आता ही बाजू आपली विणून झालेली आहे. इथे आल्यावर काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला हे जे 3 चेनचा पहिला खांब आहे हा त्याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला खांब. पुढच्या सगळ्या खांबांवर खांब घालायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या खांबांवर खांब घालून घेतले आपण. 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत. टर्न करायचं आहे ह्याला. आता आपल्याला ह्याच बाजूला विणत जायचं आहे. इथे हा 1 खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब घालूया आपण. आता पुढच्या प्रत्येक खांबावर खांब. आता इथे 1 2 3 3 चेन घ्यायच्या, पुन्हा टर्न करायचं. 1 खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबापासून सुरुवात करायची.
इथपर्यंत विणूया. आता इथपर्यंत विणून झालं. इथे पुन्हा 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 टर्न करून घ्यायचं आहे. एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब. प्रत्येक वेळी टर्न केल्यानंतर एक खांब स्किप करायचं आहे. प्रत्यक्षात आपण इथून एक खांब स्किप केलेला असला तरी आपल्या एका लाईनमध्ये 2 खांब स्किप होणार आहेत, कारण की इथे विणून शेवटी आल्यानंतर आपण ह्या खांबावर खांब घालतो. पुन्हा हे 3 चेन आहेत त्याच्यावर खांब नाही घालत, त्यामुळे इथून सुद्धा एक खांब स्किप होतो. आता 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. हा एक खांब सोडून पुढच्या खांबावर खांब. प्रत्येक खांबावर एक एक खांब. तुम्हाला दिसेल इथे प्रत्येक खांबावर खांब घातलेला आहे. आपण शेवटच्या 3 चेनवर खांब नाही घातला, ह्याच खांबावर खांब घातलेला आहे. आता पुन्हा 1 2 3 चेन टर्न करायचं आहे. एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब. असंच कंटिन्यू विणायचं आहे आपल्याला. 3 चेन पुन्हा टर्न करायचं आहे. एक खांब स्किप करायचा, पुढच्या खांबावर खांब. एक 2 3 चेन टर्न. एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब. तीन चेन टर्न, एक सोडून पुढच्या खांबावर खांब. तीन चेन टर्न करायचं. आता इथे आपण इथे खांब घातले, 3 चेन घेतलेले आहेत ह्या खांबावर. त्याच्यानंतर 1 2 3 खांब उरलेले आहेत आणि हा चौथा चेनचा खांब आहे. इथे आपण स्किप न करता प्रत्येक खांबावर खांब घालूया. 1 2 3. हा 3 चेनचा एक खांब आणि आणखी 3 खांब घातले आपण. आता इथे हे लोकर आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे ही माशाची शेपटी एक बाजूची आपली तयार झालेली आहे. आता ह्या बाजूची शेपटी तयार करायची आहे. या बाजूची शेपटी तयार करण्यासाठी आपण हा इथून जो पहिला खांब आहे ह्या खांबावर
लोकर लावून घेऊया पहिल्या खांबावर. आता इथे 1 2 3 हा झाला आपला खांब. प्रत्येक खांबावर एक खांब. जसं इथे विणलं आपण तशीच ही बाजू विणून घ्यायची आहे. आता ह्या लाईनमध्ये प्रत्येक खांबावर एक खांब येणार आहे. नंतर टर्न केल्यावर 3 चेन, एक खांब स्किप करायचा, प्रत्येक खांबावर एक खांब, 3 चेन, टर्न करायचं, एक खांब स्किप करायचा, प्रत्येक खांबावर एक खांब. आणि जशी ही बाजू विणून घेतली तशीच ही बाजू विणून घ्यायची आहे. आता हा भाग सुद्धा आपला विणून झालेला आहे. हा धागा मी इथे कट करून घेतला. हा शेपटीचा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता बॉर्डर बनवण्यासाठी मी हा डार्क ब्ल्यू धागा जोडून घेते. कुठेही जोडला तरी चालेल, मी ह्या शेलच्या मध्ये जोडते. आता हा शेलच्या मधला जो गॅप आहे याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशे घालूया. 1 2 3 सिंगल क्रोशे घातले. आता हे जे खांब आहेत ह्या प्रत्येक खांबावर सिंगल क्रोशे घालून पुढे जाऊया आपण अशा प्रकारे. या भागात प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे घालायचा आहे आपल्याला. हा प्लेन पार्ट आहे, याचं इथपर्यंत आपण सिंगल क्रोशे घालून घेऊया. आता ह्या भागावर आपण हे सगळे सिंगल क्रोशे घालून घेतले. हे इथपर्यंत विणून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही जी शेल आहे ह्या शेलच्या मध्ये 1 2 3 सिंगल क्रोशे. त्यानंतर हे जे 3 खांब आहेत ह्या प्रत्येक खांबावर एक सिंगल क्रोशे. असे हे 3 सिंगल क्रोशे झाले. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या 2 चेनचा जो हा जॉईंट आहे इथे याच्यावर एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर पुन्हा ह्या शेलचे जे खांब आहेत त्या खांबावर सिंगल क्रोशे. हे 3 सिंगल क्रोशे. गॅपमध्ये 3 सिंगल क्रोशे. खांबाच्या वर 3 सिंगल क्रोशे. पुन्हा ह्या जॉईंटवर एक सिंगल क्रोशे. प्रत्येक खांबावर एक असे हे 3 सिंगल क्रोशे. ह्या गॅपच्या मध्ये 3 सिंगल क्रोशे. खांबाच्या वर एक असे 3 सिंगल क्रोशे. या प्रकारे ही बॉर्डर आपल्याला विणून घ्यायची आहे ह्या इथपर्यंत शेपटीपर्यंत. आता हे इथपर्यंत आपण विणून घेतलेलं आहे. ह्याच्या पुढे काय करायचं, ह्या शेपटीच्या भागावर हे जे खांब आहेत ह्या प्रत्येक खांबामध्ये 3 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 2 3. त्यानंतर ह्या पुढच्या खांबावर 1 2 3.
अशा प्रकारे 3-3 सिंगल क्रोशे घालायचे. आता हे प्रत्येक खांबामध्ये आपण 3-3 सिंगल क्रोशे घालून घेतले. इथे आल्यानंतर हे जे मधले 2 खांब आहेत त्याच्यावर 1-1 सिंगल क्रोशे घालायचा आहे. त्यानंतर पुन्हा ह्या खांबाच्या मध्ये 1 2 3 सिंगल क्रोशे, प्रत्येक खांबामध्ये 3-3 सिंगल क्रोशे घालत जायचं. ह्या प्रत्येक खांबामध्ये 3-3 सिंगल क्रोशे घालत जायचं. इथे आल्यावर ह्याच्यात 3 सिंगल क्रोशे, पुन्हा खांबामध्ये 3-3 सिंगल क्रोशे, मधल्या 2 खांबावर 1 सिंगल क्रोशे, प्रत्येक खांबामध्ये 3-3 सिंगल क्रोशे. त्यानंतर ही बाजू आहे ती जशी आपण ही बाजू विणली तशीच विणून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण ही बॉर्डर पूर्ण करून घेऊया. आता ही पूर्ण बॉर्डर आपली विणून झालेली आहे. जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच शेलमध्ये क्लोज करून घ्यायचं आहे. आणि हा आपला टेबल मॅट आता तयार झालेला आहे.